तासगावमध्ये पाणी प्रश्न पेटला। संजय काका पाटील यांचं ठिय्या आंदोलन। ताकारी टेंबू आवर्तन रखडले, शेतकरी आक्रमक। तासगाव तालुक्यात पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे। ताकारी आणि टेंबू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन रखडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। मार्च अखेरपर्यंतही पाणी न मिळाल्याने द्राक्षबागा आणि ऊसाच्या पिकांना मोठा फटका बसत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। यावेळी संजय काका पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत केवळ सोशल मीडियावर पाण्याचे दावे केले जात आहेत, मात्र प्रत्यक्षात काहीच काम होत नाही असा आरोप केला। तातडीने येरळा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव। काय मागणी आहे? आज आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये 3 योजनांचं पाणी येतं। त्या तिन्ही योजना आमच्या आतापर्यंत जे 5 तारखेपर्यंत पाणी यायला पाहिजे होतं मार्चच्या 30 तारखेपर्यंत नाही। आमच्या पलीकडनं जे पाणी येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय दोनदा पाणी गेलं तरी तासगाव तालुक्यामध्ये पाणी आलेलं नाही। ह्या तीव्र भावना लोकांच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे। मागच्या वर्षी अडचण आहे, यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की दुष्काळ तीव्र होईल, तो अल निनोचा मोठा परिणाम आहे। तरी सुद्धा या इरिगेशन खात्यानं आमच्या तालुक्यामध्ये पाणी देण्याची भूमिका घेतली नाही। त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे। या लोकांच्या तीव्र भावना म्हणून आम्ही 1.5-2 तास ठिय्या आंदोलन केलं आणि या अधिकाऱ्यांना तातडीनं सगळे मागचे पाणीचे ताकारी असेल, आरफळ असेल, टिंबू असेल, म्हैसाळ असेल, वेगवेगळ्या गावा योजनेखाली वेगवेगळी गावं येतात, त्या गावांना पाणी देण्यासाठी जर पाणी लवकर सोडलं गेलं नाही तर शेतकरी आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्था बिघडेल। आणि या तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधींनी रोज मोबाईलवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय ठरल्याप्रमाणे पाणी येतंय, ठरल्याप्रमाणे पाणी येतंय। हे गेले महिनाभर सोशल मीडियावर ऐकतात। लोकांना पाणी पाहिजे, श्रेयवाद नंतर करा, आधी इथं श्रेयवाद चाललाय, पाणी का अजून आलेलं नाही, याही भावना मोठ्या आहेत। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या इरिगेशन खात्याला जाब विचारायला आलो। त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत। आतापर्यंत महिना झालं पाणी नाही, या अवस्थेमुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे। आमदारांचं असं आहे, लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे। आम्ही ज्यावेळी पदावर होतो त्यावेळेला समन्वय साधून पाणी आणत होतो, पण हे कुणाचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे या तालुक्यामध्ये पाणी यायला तयार नाही। आपल्या मतदारसंघाची काळजी निश्चितपणानं केली पाहिजे, पण ती का घडत नाही हे मात्र न सुटलेलं कोड आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र